नमस्कार मित्रांनो. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये समप्रमाण पाहिलं होतं, डायरेक्ट प्रपोर्शन, नंतर व्यस्त प्रमाण, इन्व्हर्स प्रपोर्शन, पहिला दुसरा, आणि आपलं बोर्डच्या पुस्तकातून पाहतोय आपण, रेग्युलर जे वर्गातलं तुमचं पुस्तक आहे त्यातून. आणि आता त्याच्यात पुढचा भाग पार्टनरशिप पाहणार आहे. स्कॉलरशिपला पार्टनरशिप आहे का सिलेबसमध्ये? आहे, नाही, पण प्रश्न येणार. आणि जे इतर टॉपिक आहे, डायरेक्ट उल्लेख आहे, नफा तोटा शेकडेवारी, तिथं याचा जास्तीत जास्त फायदा होणार. फक्त एक सूचना आहे ती अशी की आपली जी बॅच आहे सुपर 30 बॅच, ती होणार आहे चालू 1 डिसेंबरपासून. सुरुवातीचे काही लेक्चर यूट्यूबवरती पण असणार आहे, ॲपमध्ये पण असणार आहे, आणि त्यानंतर ॲपमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या चॅनलला ग्रामज्ञान अकॅडमीला आजच सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जे कोणी मित्र बसणार आहे 7वीला स्कॉलरशिपला त्यांना शेअर करा चॅनल. आणि जर बॅचबद्दल इतर माहिती व बॅच हवी असेल तर ह्या व्हॉट्सॲप नंबरला कॉल करा. 1 डिसेंबरला चालू केल्यावर तुमच्या मनात प्रश्न असेल, सिलेबस कवर होईल का? 1 डिसेंबरला तर दिवस किती उरतात? 22 ते 20 तारीख आली, 7-8 दिवस. ते 1 डिसेंबर का उशीर झाला थोडा, तर सिलेबस नव्याने आलेला आहे 2025-26 साठी 7वीचा. आणि डिफिकल्टी लेवल मेंटेन करायची आपल्याला, थोडीशी खालच्या लेवलला यायची, मग त्या दर्जाचं कंटेंट उपलब्ध झाला पाहिजे. बाजारात पुस्तकं यायला चालू झालेली आहेत, पण ॲक्च्युली आपल्याला सिलेबसला मिळते जुळते सगळ्या गोष्टी हव्या आहेत, म्हणून थोडासा लेट चालला. आणि डिफिकल्टी लेवल सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण काही पुस्तकांनी इतकी डिफिकल्टी लेवल हाय लेवलची आहे ना, तर ते म्हणजे ते कुठंतरी मॅनेज झालं पाहिजे. ठीक आहे, इथं पण 30% एक्झाम्पल, 30% उदाहरण हाय लेवलची, पण ते कोणत्या बेसला पकडून विदाऊट बेस नाही आहेत. जे आपण शिकणार आहे त्याच्यातून तयार होणार आहे ती गोष्ट. त्याच्यामुळं आपला थोडासा उशीर होतोय. पण 1 डिसेंबर नंतर डिसेंबर महिना पूर्ण, नंतर जानेवारी, नंतर फेब्रुवारी, आणि त्यानंतर मार्च, हे 4 महिन्यात आपला सिलेबस पूर्णपणे 7वी स्कॉलरशिपचा, 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा पूर्ण झालेला असेल. नंतर एप्रिलमध्ये 10 सराव प्रश्नपत्रिका होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त या प्रत्येक महिन्यात जे आपले मॉड्यूल आहेत, सिलेबसचे जे घटक आहेत, तुम्ही सिलेबस बघितला असेल तर घटक आहे, सिलेबसवरती पण एक लेक्चर घेऊ आपण. त्या घटकावरती प्रत्येक घटकावरती एक 50 मार्काची 50 MCQची टेस्ट असणार आहे. त्या व्यतिरिक्त प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर एक लाईव्ह लेक्चर असणार आहे. इतर लेक्चर पण लाईव्ह घेऊ शकतो मी, पण लाईव्हपेक्षा जे रेकॉर्डेड आहे त्याला इनपुट आउटपुटचा रेशो खूप जास्त आहे, हे मी अनुभवातून सांगतोय. कारण तुम्हाला एखादी संकल्पना अडली, तुम्ही त्या ठिकाणी पॉज करून परत पाहू शकता. त्या व्यतिरिक्त परत अडली तर आपला व्हॉट्सॲप नंबर पूर्णपणे ओपन बॅच घेणाऱ्यांना त्या व्हॉट्सॲप नंबरवरती कोणताही प्रश्न कधी 24 तासात त्याचं निराकरण केलं जाईल. विचारला जावा त्या ठिकाणी प्रश्न, शक्यतो काय अडणार नाही अशा पद्धतीनंच सांगितलं जाईल, शिकवलं जाईल. ओके, प्रत्येक मॉड्यूलवरती टेस्ट होणार आहे. त्या व्यतिरिक्त एप्रिल महिन्यात 10 पूर्णपणे सराव प्रश्नपत्रिका होणार आहे. याची पुस्तकं पण तुम्हाला भेटणार, व्हिडिओ एक्सप्लेनेशन, व्हिडिओ विश्लेषण पण भेटणार. ठीक आहे, आपलं टार्गेट सुपर 30चं स्टेट गुणवत्ता देते, NHA राज्य गुणवत्ता देत. तर भागीदारी हा प्रकार काय ते पाहू. पार्टनरशिप, जास्त वेळ न घेता. जे कोणी मित्र असतील 7वीला त्यांना आत्ता लगेच शेअर करा. ठीक आहे, आपण पहिला टॉपिक पाहिला समप्रमाण. समप्रमाणात काय करत होतो, 2 आकडे घेत होतो आणि 2 आकडे खाली घेत होतो. मग इकडून इकडे जातोय, प्रश्नचिन्हाकडे जात होतो, इकडून इकडं, म्हणजे याचे हे होतात तर याचे किती, असं म्हणत होतो. मग आता समजा A चे B होतात तर C चे किती. C प्रश्नचिन्हाकडे गेलो ना, मग A पासून Bचं, मग A छेदाला मांडायचं, B वरती मांडायचं. आठवतंय? रिव्हिजन करताय, नोट्स काढताय, तर C चे किती, हे असं. पार्टनरशिपमध्ये दुसरं तिसरं काही नाही, हाच कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, रेशो, प्रपोर्शन आणि पर्सेंटेज टॉपिक शिकले 2 तर गणितात, अंकगणितात तरी वेगळा टॉपिक उरत नाही, वेगळं लॉजिक उरत नाही, फॉर्म्युला पण उरत नाही. त्याच्यातलं समप्रमाण तर तुम्हाला सांगितलं आता, प्रश्नाकडे जायचं इकडून इकडं तर इकडून इकडं. आणि व्यस्त प्रमाणात त्या व्हिडिओ 2 नंबरच्या लेक्चरमध्ये शिकवलंय की त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट राहतो. एक गोष्ट वाढली, एक कमी झाली तर तो A गुणिले B कधी पण स्थिर राहणार. ओके, पार्टनरशिपला म्हणजे समप्रमाणे. पार्टनरशिप म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एखादा व्यवसाय चालू करतात लोक, व्यवसायाला भांडवल मोठं लागतं, मग एकट्याच्या बस की बात नसते ती. मग ते काय करतात, समजा A एक जण आहे, B एक जण आहे, 2 जण आले. हा म्हणला मी थोडं भांडवल आणतो, याने आणलं 20,000, व्यवसाय लागतात समजा 50,000, काहीतरी व्यवसाय छोटा मोठा स्टॉल टाकायचा. B म्हणला मी 30,000 आणतो, म्हणजे 50,000 आपला व्यवसाय चालू होईल. टोटल किती झालं, 50,000 भांडवल झालं त्यांच्याकडं. 50,000 त्यांनी व्यवसाय चालू केला.
आता वर्षाच्या शेवटी त्यांना लक्षात आलं, वर्षाच्या शेवटी किंवा 6 महिन्यांनी त्यांना लक्षात आलं की याच्यावरती आपल्याला आहे ना एक सपोज 7,500 प्रॉफिट झाला आपल्याला. व्यवसाय तर केलाय दोघांनी मिळून, मग प्रॉफिट पण दोघांचाच आहे, मग निम्मा निम्मा वाटायचा का? नाही, कारण याची इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे आणि याची इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे. यात दुसरा एक फॅक्टर आहे कष्ट. यांनी जर एनी कष्ट जास्त केले असेल तर त्याला जास्त प्रॉफिट भेटला पाहिजे, जरी त्याचं भांडवल कमी असलं तरी. पण हा कष्ट नावाचा फॅक्टर आहे, जो लेबर कॉस्ट म्हणतो त्याला आपण, तो या ठिकाणी गणितीय उदाहरणात टाळला जातो. कष्ट त्यांच्या दोन्ही ठिकाणी सारखेच असं मानलं जातं, त्याच्यामुळे तो विचार आपण करायचा नाही. ठीक आहे. मग हा 7,500 दोघांच्यात प्रॉफिट कसा वाटणार तुम्ही? बघा आता कसं वाटणार. एक तर यांचा रेशो काढा, याचं भांडवल आणि याचं भांडवल किती प्रमाणात आहे ते नसेल काढायचं तर आता 7,500 प्रॉफिट झालंय. टोटल 50,000पैकी, आता नीट लक्ष द्या, 50,000पैकी एची गुंतवणूक किती? ह्या 50,000पैकी एची 20,000 गुंतवणूक आहे. मग आपण असं लिहिणार 50,000पैकी एची 20,000 गुंतवणूक. तर आता हे प्रॉफिटपैकी त्याच प्रमाणात असणार आहे ज्या प्रमाणात त्याची गुंतवणूक आहे. तर 7,500पैकी किती प्रॉफिट? किती प्रॉफिटला प्रश्नचिन्ह. आपण काय करतो, समप्रमाणात प्रश्नचिन्हाकडे जातो. इकडून इकडं जायचं, इकडून इकडं. याचाच अर्थ काय? पहिलं लेक्चर पाहिलं असलं तरच हे समजेल तुम्हाला. 50,000चे किती झाले? 20,000. 50,000 छेदाला आले, 20,000 अंशाला गेले. 50,000चे 20,000 असा अर्थ झाला, कारण प्रश्नचिन्हाकडे जातो ना आपण इकडून इकडं. तसाच एरो आपण वरती मांडलेला आहे. पहिलं लेक्चर प्लीज बघा, हे डायरेक्ट बघू नका. 50,000चे 20,000 तर आपले 7,500चे किती? मग हे गणित सोडवलं, 1 2 3 4 शून्यला 1 2 3 4 शून्य गेले, 5 1 5, 5 1 5, खाली उरले 2, 5 5 25 आणि हे 2 शून्य 1,500. म्हणजे किती उरला हा? 2 गुणिले 1,500. 2 शून्य असेच आणि 15 दुणे 30. म्हणजे त्याचा प्रॉफिट किती झाला? याचा 3,000. इथं मांडू आता याचा 3,000 प्रॉफिट. असाच बीचा काढायचा. बीचं किती होतंय रे? इथं बघा, 50,000 टोटल ह्या भांडवलातला किती भाग बीचा आहे? 30,000 भाग बीचा आहे. म्हणजे 50पैकी 30,000, म्हणजे 50,000चे किती होणार आता? 20च्या 30,000 होणार. तर टोटल प्रॉफिट किती आहे? 7,500. 7,500चा बीचा वाटा किती? प्रश्नचिन्ह इकडं असा, एरो इकडं. परत आपल्याला मांडणी करायची अंशछेद रूपाची. कशी करणार ती मांडणी? बघा, 50,000चे किती होतात? 30,000. 50,000 डिनॉमिनेटरला, 30,000 होतात. 30,000 न्युमेरेटरला. 50चे 30 झाले गुणिले 7,500चे किती, म्हणून गुणिले 7,500 पासून प्रश्नचिन्हाकडं. हे असंच का काढायचं? एक्स म्हणून का नाही काढायचं? तिरकस गुणाकार का करायचा? तर त्याचं उत्तर मागच्या व्हिडिओत पण सांगितलं. एक्स म्हणून पण काढता येईल, तिरकस गुणाकार पण करता येईल. पण शेवटी काय, आपल्याला टाइम वाचवायचे, पेपर कव्हर झाला पाहिजे. स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा, इथं स्टेप्सला मार्क्स नाहीत, इथं उत्तर काढण्याला मार्क कमी वेळेत. म्हणून ही पद्धत शिकून घ्या, प्लीज शिकून घ्या. 1 2 3 4 शून्यला 1 2 3 4 शून्य गेले, 5 1 5, 5 1 5, खाली उरले 2, 5 5 25 शून्य. म्हणजे किती आले? 3 गुणिले 1,500, म्हणजे 15 3 45 वर 2 शून्य. म्हणजे याचा प्रॉफिट किती झाला बीचा? आता 4,500. आता एचा प्रॉफिट 3,000 आहे, बीचा प्रॉफिट 4,500. टोटल प्रॉफिट 4 आणि 3 7, 7,500 आला का आपला? काय केलं? समप्रमाणाचा डायरेक्ट आहे असा वापर केला. पार्टनरशिपमध्ये भागीदारीत वेगळं काय केलं? या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं करता आलं तर असं पण करू शकता. असे तर एकदम बेसिक स्ट्रॉंग मेथड चुकणार नाहीच प्रश्न कधी. पण आपला यांचं गुंतवणूक 20,000 आणि 30,000 दिलेली आपल्याला समजा, तर आपण तिथं अशी म्हणू शकतो, हे 4 शून्यला इथं 4 शून्य गेले, यांचं प्रमाण काढण्याशी मतलब आहे फक्त आपल्याला. याची गुंतवणूक 2 आहे, याची गुंतवणूक 3 आहे. 2:3 रेशोची गुंतवणूक आहे. म्हणजे गुंतवणुकीचा रेशो काढला तरी आपल्याला उत्तर येतं. मग याची गुंतवणूक 2 आहे, याची गुंतवणूक 3 आहे. मग टोटल गुंतवणूक किती होणार? 3 आणि 2 5 होणार आहे टोटल गुंतवणूक. स्पष्ट मला याचं टी टोटल 5. मग आता 5 भागापैकी 2 भाग याचा आहे, याचा म्हणजे 5 भागापैकी 2 भाग याचा. तर प्रॉफिट किती? 7,500 पैकी किती? हे झाले एचा प्रॉफिट. तसाच बीचा 5 भागापैकी किती भाग बीचा आहे? 3 भाग. असं लिहितो ना आपण, 5चा 3. तर 7,500चा प्रश्नचिन्ह, मग इकडून इकडे गेलो, प्रश्नचिन्हाकडे गेलो. मग 5 खाली 3 वरती, 5कडून 3 कडे जातोय. 5 डिनोमिनेटरला 3 न्युमेरेटरला.
गुणिले 7,500चा किती, हा बीचा प्रॉफिट. म्हणजे एचा प्रॉफिट 7,500 पैकी 5/2 आणि बीचा 5/3 7,500चा. हे रेशो काढल्यामुळं आपल्याला कॅल्क्युलेशन नंतर आपण जे शून्य वाढ घालवले होते का, ते आधीच घालवले, पण दुसरं काही केलं नाही. बेसिक कन्सेप्ट कळाली. समप्रमाण सोडून इथं काहीच नाही. फक्त इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथं टोटल पण काढायची. कधी कधी आपल्याला टोटल प्रॉफिट विचारला जातो. आता याच्यातच आपल्याला विचारलं असं 50,000 गुंतवलेत, हाच प्रश्न. समजा 50,000 गुंतवलेत त्यांनी, एकाने 20,000 गुंतवलेत, एकाने ए बी समजा सगळंच करतो, ए बी दोघांनी मिळून 50,000 व्यवसाय चालू केला. 50,000 टोटल. बीचं भांडवल आहे 30,000, एचं भांडवल आहे 20,000. प्रश्न असा विचारला, ए ला 3,000 प्रॉफिट झाला वर्षाच्या शेवटी. ए ला 3,000 प्रॉफिट झालं, ए ला 3,000 प्रॉफिट नफा. तर बी ला प्रॉफिट किती झाला? कसं काढणार? आता याची गुंतवणूक 20,000 आहे, याची गुंतवणूक 30,000 आहे. याचा रेशो घेऊ शकतो आपण. याची गुंतवणूक त्या 4 शून्याला 4 शून्य गेले म्हणजे 2 रुपयाची गुंतवणूक, याची 3 रुपये, टोटल गुंतवणूक 5 रुपये. असं संक्षिप्त रूपात पण येऊ शकतं प्रमाणात. आता याचे 2 म्हणजेच किती? 3,000 आहे. म्हणजे 2 म्हणजेच त्याला किती रुपये प्रॉफिट झालं? 3,000. याचे गुंतवणूक 2,000 आहे, प्रॉफिट 3,000 आहे. म्हणजे 2चे 3,000 झाले त्याचे. तर बीचे 3चे किती होणार? मग बीला 3ला किती? मग काढा. इकडून इकडे जा, इकडून प्रश्नचिन्हाकडे जा. 2चे किती झाले? 3,000. 3चे किती? बेक बे 3,000चे निम्मे 1,500, 1,500, 1,500 तरी 4500. म्हणजे बीला किती झाले? 4500 नफा. किंवा यात बीचा नफा ऐवजी विचारण्याऐवजी ते एकूण नफा विचारतील किती झाला. हेच गणित, फक्त बीचा नफा ऐवजी एचा नफा, एकूण नफा किती झाला. प्रश्न काय आहे? ए ने 20,000 गुंतवलेत, बी ने 30,000 गुंतवलेत, दोघांनी 50,000 गुंतवलेत. ए ला नफा 3,000 झालाय, तर त्यांना एकूण नफा किती, टोटल नफा विचारलाय. मग आता किती झाले? एचं भांडवल किती? 20,000चे 3,000 किंवा 2चे 3,000 तर टोटलचं काढायचे. मग 5चे किती? असं 2चे 3,000 नफा, तर टोटल गुंतवणूक त्यांची किती? 5. आपल्याला टोटल नफा काढायची, 5चा किती. म्हणजे बीचा नफा न काढता पण आपण टोटलकडे जाऊ शकतो या दोघांची बेरीज करून. आणि संक्षिप्त रूप समजत नसेल 2, 3, 5, तर तुम्ही असं पण लिहू शकता. हे लिहूच नका. मग असंच लिहा. या 20,000 वर नफा किती झाला? 3,000. 20,000वरती 3,000. तर टोटल गुंतवणूक त्यांची किती? त्यांची 50,000वरती किती? तर प्रश्नचिन्हाकडे द्यायचं असं. 20,000चे 30,000, 30,000 नाही, तर 50,000चे किती? असं समजलं? आता एक एक प्रश्नच पाहू त्यांनी सोडून दिलेला. बघा, आता हा प्रश्न त्यांनी सोडून दिलेला इथं. त्यांच्या मेथड नंतर बघू, आधी आपल्या मेथडने जाऊ. स्कॉलरशिपला आपली मेथड महत्वाची, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. झेलम व अथर्व यांनी अनुक्रमे 2100 आणि 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला. त्यांना 3,500 रुपये फायदा झाला, तर तो कसा वाटावा? 2100 रुपये कोणाचे? झेलम झेड मानला आणि अथर्व ए मानला. 2100 रुपये कोणाचं भांडवल आहे? झेलम खाली झेलमचं, अथर्व खाली अथर्वचं 2800 रुपये. टोटल त्यांचं भांडवल किती झालं? 2100 प्लस 2800, 2 शून्याला 2 शून्य आणि 28 आणि 21, 28 आणि 10 38, 48 आणि 49. त्या बेरजा तोंडी करायला शिकायचं. बेरजा वाजावाक्य तोंडी कसं करायचं त्यावर एक आपलं बॅच चालू झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवला जाईल. लक्षात. एचं भांडवल किती? 2,100, बीचं 2800, दोघांचं मिळून 4,900. इथपर्यंत काय अडचण? त्यांना 3,500 रुपये प्रॉफिट झाला. 3,500 कुणाच्या खाली लिहू प्रॉफिट? झेलमच्या खाली लिहू, अथर्वच्या खाली लिहू का टोटलच्या खाली लिहू? त्यांना मिळाले, त्यांना म्हणजे दोघांना मिळून 3,500 प्रॉफिट झाला. 3,500. तर तो कसा वाटावा? झालं, संपलं. तो कसा वाटा म्हणजे अथर्वचा वाटा किती आणि झेलमचा वाटा किती? आता अथर्वचा वाटा काढताना आपण काय करणार आहे? 4900चे किती झाले? 2800. तर प्रश्नचिन्हाकडे जायचे. 3500चे किती? प्रश्नचिन्हाकडे गेलो, हा एरो. इकडून पण प्रश्नचिन्हाकडे गेलो.
मग 4900 रुपये टोटल असताना अथर्वचा वाटा किती? 2800. 4900 2800 याचाच अर्थ 4900 टोटल भांडवल, त्याच्यातील अथर्वचा वाटा 2800. तसाच मग 3500 पैकी त्याचा वाटा किती? गुणिले 3500 प्रॉफिट आहे, त्याचा वाटा किती? हा झाला अथर्वचा वाटा. सोडवायचं हे सोडूयात. 2 शून्यला 2 शून्य गेले. 7 7 49, 7 चौक 28, 7 1 7, 7 5 35. हे 2 शून्य परत असेच, म्हणजे 500 गुणिले 4, 4 गुणिले 500 किती आले? 2 शून्य 5 चौक 20, 2000 याचा वाटा झाला. आता 3500 2000 गेले तर झेलमचा वाटा किती असणार आहे? कारण ह्या दोघांच्या प्रॉफिटची बेरीज टोटल प्रॉफिट असणार आहे. हा 3500 म्हणजे याचा प्रॉफिट प्लस याचा प्रॉफिट असणार आहे. मग याचा प्रॉफिट किती असणार आहे? 1500, 1500 प्लस हे 2000, 2000 आणि 1500, 3500. तसलं नसलं काढायचं परत 4900 चे 2 2100 झाले तर 3500 चे किती असं पण काढू शकता. म्हणजे आपलं उत्तर आलं झेलमचा प्रॉफिट 1500 आणि अथर्वचा 2000. झेलम 1500 आणि अथर्वचा 2000. बघा उत्तर आले तर झेलमचा 1500 रुपये आणि अथर्वला 2000 रुपये. आणि त्यांनी बघा कसं सोडवलं. आता हे त्यांनी का असं सोडवलंय? कारण त्यांना परीक्षेच्या दृष्टीने स्टेप्सला मार्क आहे म्हणून त्यांनी असं सोडवलंय. भांडवलाचा आधी रेशो काढला आणि रेशोनुसार सोडवलं. पण आपल्या पद्धत सोडू नका आपण, कारण ही स्कॉलरशिपला उपयुक्त पद्धत आहे. पुढचा प्रश्न एक बघा. एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम यांनी 1,30,000 रुपये भांडवल देऊन 3 या प्रमाणात गुंतवले. टोटल त्यांनी भांडवल किती गुंतवलं? 1,30,000. त्यातला चिन्मयचा वाटा किती? 3. 3 आहे म्हणजे 3. आणि सॅमचा वाटा किती? 5. म्हणजे चिन्मय सी मानला, सॅम एस मानला. याचं भांडवल 3, याचं भांडवल 2. 3 मग टोटल भांडवल किती झालं त्यांचं? याचं 3 असलं, याचं 2 असलं, 3 2 5 झालं असतं. आणि 5 इक्विलंट टू किती? 1,30,000 आहे. म्हणजे 5च्या खाली 1,30,000 आले. लक्षात? 1,30,000. आता याच्यावरून त्यांचं आपण भांडवल काढू शकतो. आपण टोटल 1,30,000 आहे. आपल्या भाषेत 5 भांडवल आहे, म्हणजे 5चे 2 होतात तर 1,30,000ची किती. तसंच 5चे 3 होतात तर 1,30,000ची किती. हे समप्रमाणाचा कॉन्सेप्ट आपण काढू शकतो. पण आपल्याला काढायची गरज आहे का? प्रश्न काय विचारला त्याच्यानुसार ठरवणं काय काढायचं काय नाही. पुढे प्रश्न वाचू. इथपर्यंत कळालं. चिन्मय सॅम 3 टोटल भांडवल 5 आणि टोटल त्यांचं 5 म्हणजेच किती आहे? 1,30,000 आहे. तर प्रत्येकाची गुंतवणूक किती? आता गुंतवणूक विचारलेलीच आहे, म्हणजे 5चे 2 झाले तर 1,30,000ची किती? प्रश्नचिन्हाकडे गेलो. 5चे 2 असं लिहिणार मी. आता मी ही स्टेप कळायला लागलो बरं का. 5चे 2 तर 1,30,000चे किती? प्रश्नचिन्हाकडे जायचं असं. ही स्टेप आता इथून पुढे काढतोय मी. डायरेक्ट एरो बघून लिहिणार मी आता. फक्त एरो लक्ष. 5कडून किती जातोय? 2 कडं. 5 खाली 2 वरती 5चे 2 तर आपल्याला 1,30,000चे प्रश्नचिन्हाकडे जातो. गुणिले 1,30,000चे किती? आलं लक्षात? 5 1 5, 5 2 10, खाली उरले 3, 5 36, 1 2 3 0, 26,000 गुणिले 2 म्हणजे 26 जुने 52,000. याचे सॅमचे 52,000 आले तर 1,30,000तून 52,000 गेले. उरलेले कोणाचे आले? दुसऱ्याचे आले. बरोबर आहे. 1,30,000तून 52,000 गेले. 30,000ला 30,000 वरचे गेले म्हणजे 1,00,000पर्यंत आलो आणि अजून 22 घालवायचे राहिले म्हणजे 1,00,000तून 22,000 गेले म्हणजे याचे किती आले? 78,000. त्यांचं गुंतवणूक किती? चिन्मयची 78,000, सॅमची 52,000. बघा चिन्मयची गुंतवणूक 78,000, सॅमची गुंतवणूक 52,000. आलं लक्षात? कशा पद्धतीने काढलं आपण? शॉर्टकट म्हणण्यापेक्षा टेक्निकली. आता या व्यवसायात त्यांना 36,000चा नफा झाला तर प्रत्येकाचा नफा किती? आता नफा कशाच्या प्रमाणात असतो? भांडवलाच्या गुंतवणूक प्रमाणात असतो. चिन्मय आणि कोण आहे? सॅम. याचं भांडवल 3 आहे, याचं भांडवल 2 आहे, टोटल भांडवल 5 आहे. बरोबर? 3 आणि 2 5. नफा किती झालाय? 36,000. मग 36,000 नफा टोटल आहे दोघांचा मिळून. मग 5च्या खाली तो होणार 36,000 नफा दोघांचा आहे. तर आपल्याला प्रत्येकाचा नफा विचारलाय. मग आपण असं काढू शकतो ना आता परत. 5 गुंतवणुकीपैकी 2 भाग्याचा आहे म्हणजे 5चा 2 भाग्याचा आहे तर 36,000चा किती? गुणिले 36,000चा किती? हे सोडवलं. 5 1 5, 5 7 35, 7,000 गुणिले 2, 7 2 14,000. याचा झाला भाग.
आणि बघा ना, 5चे 2,000 तर 36,000 हे किती? 5 7 35 खाली उरलंय की तो 5 दुने 10 आलं बरं का. भागाकार चुकला आपला. 5 दुने 10 2 शून्य 7200 गुणिले 2 7 दुने 14 14,400 येईल काय? बरोबर 14,400 आले का उत्तर? हा 14,400 आमचा नफा 14,400. मग 36,000तून 14,400 गेले. 36 मधून 14 गेले 22 आणि 22 मधून अजून 400 गेले म्हणजे 21,600. 21,600 चिन्मयचा नफा 21,600 आलं उत्तर. किती सोपं आहे. आणि समप्रमाणाचा डायरेक्ट वापरतो असाच व्यस्त प्रमाणाचा पण वापर तुम्हाला भविष्यात दिसणार आहेत. अजून किती उदाहरणं राहिलेत? 2 उदाहरणं राहिलेत ना. त्यानंतर सराव संच. तर हे 2 उदाहरणं तुम्ही सोडून बघा आपल्या स्टाईलने. शेवटचं एक सोडून दाखवू का मी? बघा शेवटच्या उदाहरणात तर काहीच नाहीये. सरिताबेन, आयशा, मीनाक्षी यांनी किती? 2,400, 2,500 आणि 3,000. सरिताबेन आहे, आयशा आहे आणि कोण आहे? मीनाक्षी. 2,400, 5,200 आणि 3,400 रुपये गुंतवून म्हणजे एवढे गुंतवले प्रत्येकाने. व्यवसाय चालू केला. त्यांना 50% नफा झाला तर तो कसा वाटून घ्यावा? 50% नफा झाला तर तो टोटल किती आहे त्याच्याप्रमाणे वाटून घ्यावा. आता हे टोटल त्यांचा रेशो काढण्यासाठी आपण काय करू शकतो? इथं शून्य घालू शकतो ना. ह्या 2 शून्याला म्हणजे यांचा वाटा किती? 24 ह्या 2 शून्याला 2 शून्याला 2 शून्य गेले म्हणजे 24 52 34. याचा शॉर्टकट केला, अजून निम्मे केले. 12 याचे 26 याचे 17 म्हणजे ह्या प्रमाणात वाटून घ्यावा. 12 26 आणि 17 कितीपैकी? ह्या टोटलपैकी. टोटल किती आली यांची? 12 आणि 26 26 आणि 10 36 आणि 2 37 38 38 आणि 10 48 आणि 7 55 55 पैकी 12 भाग याचा सरिताबेनचा, 55 पैकी 26 भाग आयशाचा आणि 55 पैकी 17 भाग मीनाक्षीचा. त्यांनी 50% नफा कसा वाटून घ्यावा? ह्या प्रमाणात वाटून घ्यावा. आलं लक्षात? 50% नफा म्हणजे झाला म्हणजे किती झालं? त्यांची टोटल गुंतवणूक किती होती? एवढी होती. 2400, 5200 आणि 3400 त्यांची बेरीज केली. 2 शून्याला 2 शून्य 4 आणि 2 5 6 6 आणि 4 10 हात चला 1 3 आणि 1 4 5 आणि 4 9 2 10 11 11,000 टोटल गुंतवणूक होती. आता 11,000 गुंतवणूक म्हणजेच 55 म्हणजे 55 पैकी आता सरित एक काढून दाखव तुम्हाला. 55 भागापैकी एक किती? सरिताबेनचा भाग किती? अरे शॉर्ट ट्रिक तुम्ही करूच नका, डायरेक्ट असंच करा. कारण शॉर्ट ट्रिकने अजून कन्फ्युज होता. मीनाक्षी किती आहे? 2,400, 5,200 आणि 3,400. टोटल गुंतवणूक किती झाली त्यांची? 2400, 5200 आणि 3400. आता आपण काढली होती 11,000. आता 11,000पैकी त्यांना 50% प्रॉफिट झालाय, 50% नफा म्हणजे 11,000चा 50% म्हणजे किती? 5,500 नफा झालाय त्यांना. 5,500. आता तो कसा वाटायचे? आता सरिताबेनचं काढून दाखवतो. 11,000 पैकी त्याचा किती वाटा आहे? 2,400 म्हणजे 11,000पैकी 2,400 भांडवलाचा वाटा आहे. तर प्रॉफिट किती? 5,500 पैकी किती वाटा होणार? गुणिले 5,500. लक्षात? 11,000पैकी एवढा वाटा. तसाच आयशाचा 11,000पैकी एवढा वाटा आहे. तर प्रॉफिट 5,500 पैकी किती? मीनाक्षीचा 11,000पैकी 3400 प्रॉफिट आहे. तर 5,500 पैकी किती? या पद्धतीने सोडवायचं. 1 2 3 शून्यला 1 2 3 शून्य गेले. 11 1 11 11 55 11 5 0 0 आणि 24 5 120 म्हणजे 1,200 रुपये. सरिताबेनचं किती आलं? 1,200 रुपये. म्हणजे तो वाटून घ्यावा काय? सरिताबेनचा नफा 1,200 रुपये. अशाच पद्धतीने आयशाचा नफा काढू शकतो, मीनाक्षीचा पण नफा काढू शकतो. कसं केलं समजलं? टोटल 1,100 पैकी एवढा वाटा, तर नफा 5,500 पैकी, टोटल नफा 5,500 पैकी किती? आपल्या समप्रमाणाचा कॉन्सेप्ट, दुसरा काय नाही. पुढे प्रश्न काय दिलाय बघा. तो काढून न घेता पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवलात मिळवला तर प्रत्येकीचा पुढच्या वर्षासाठीची भागीदारी किती? आता प्रत्येकाची भागीदारी किती होणार आहे? ही सरिता, आयशा आणि मीनाक्षी 2,400, 5,200 आणि 3,400. 50% नफा झालाय. जो 50% नफा झालाय तो 50% ह्याच प्रमाणात वाटून भेटणार आहे ना पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी वापरायचे. म्हणजे
आता 50,000 टोटलवरती नफा घेतला काय, 50,000 यांच्या इंडिव्हिज्युअलवरती नफा घेतला काय. 50% म्हणजे 50% त्यांचा तो वाटाच आहे. म्हणजे 2400चे 50% अधिक 1200 नफा इथं झाला. 80चा 26, 5200चे निम्मे 2600 आणि 3400चे निम्मे 1700. हा त्यांचा नफा झाला 50%. आणि हा परत पुढच्या वर्षी त्यांनी वापरलाय, म्हणजे भांडवलात घातला. म्हणजे 2400 मध्ये 1200 घातले, म्हणजे 3600 रुपयाचे झाले. 80चे 52 मध्ये 26, 52, 62, 72 आणि 7800 आणि 34 आणि 17, 5100. पुढच्या वर्षी त्यांचं भांडवल कोणतं असणार आहे? 3600, 7800, 5100. पुढच्या वर्षीसाठी भांडवल 3600, 7800, 5100 आलं उत्तर. झालं. आणि मग आपल्याला त्यांना नफा कसा वाटून घ्यायचा होता ना, ते विचारलं होतं ना. आपल्याला काय टोटल 11,000 पण काढायची गरज नव्हती, तसं पाहिलं तर. आता पुढे आलं ते समजते मागची चूक. नफा 50% झालाय. नफा 50% हो, मग तो 50% यांच्या प्रमाणातच वाटून जाणार ना. 2400च्या 50% म्हणजे हिला 1200 भेटणार. 5200च्या 50% म्हणजे हिला 2600 भेटणार. आणि मीनाक्षीला 3400च्या 50% म्हणजे 1700 भेटणार. आलं लक्षात? हे सराव संच 39. पुढच्या व्हिडिओत हे प्रश्न आपल्या पद्धतीने सोडू. स्कॉलरशिपला कशा पद्धतीने लागतात त्या पद्धतीने. मध्ये एक प्रश्न राहिलाय ना, हा प्रश्न घ्यायचा का तुम्ही सोडून बघणार? पॉज करून सोडून बघा आणि नंतर पॉज काढा, मी सोडवतो. काय म्हणलंय उदाहरणार्थ? अब्दुल, सेजल आणि सोहम यांनी सायलीला 30 रुपये, 70 रुपये आणि 50 रुपये दिले. अब्दुल, सेजल म्हणून एसी, सोहम म्हणून एसओ. थोडी कोडिंग बदलायची, कारण एस वरून दोन्ही चालू झालेत. मग सेजलचं एसी किंवा सेज म्हणून सेजल आणि सोहमचं एसओएच. आणि सायली, हे सायली, असे 4 जण आहेत. किती किती रुपये दिले? 30 रुपये, 70 रुपये, 50 रुपये. आणि सायलीने किती घातले? 150 रुपये. म्हणजे सायलीचं भांडवल 150 तिने घातलेलं, आणि यांच्याकडून 30 रुपये घेतलेलं, यांच्याकडून 70 रुपये घेतलेलं, आणि याच्याकडून 50 रुपये घेतलेलं. टोटल किती झाले? 70 आणि 30, 100. 100 आणि 50, 150. आणि 150 आणि 150 टोटल 150 आणि 150, 300 रुपये त्यांचं भांडवल झालं. त्यांनी काय आणलं? कागद आणला, रंग आणल्या, वस्तू आणल्या. त्यापासून सर्वांनी भेट कार्डे बनवली. ती सर्व भेट कार्डे विकली. त्यांना 420 रुपये नफा झाला. त्यांचा नफा किती? टोटल नफा टोटल 420 रुपये. तर प्रत्येकाला नफा किती? आता मी एकाचा कोणाच तरी काढून दाखवतो. आता पहिला कोणी? अब्दुलचा नफा प्रश्नचिन्ह मानलं. आता टोटल 300 भांडवलापैकी अब्दुलचं भांडवल किती? 30. तर 420 पैकी त्याचा नफा किती येणार? 300 पैकी 30 भाग छेदापासून अंशाकडं, तर 420 पैकी किती? हे सोडवलं, अब्दुलचा नफा आला. 1 2 0 1 2 0 गेले, 3 ला 3 गेला, 42 रुपये. आणि लक्षात अब्दुलचा नफा नाही का? अब्दुलचा 42 आलाय का इथं? का अब्दुलचा नफा 42 रुपये अब्दुलचा नफा. आला लक्षात? तसं अजून दुसरं कोणा सोडायचं का? दुसरा आता सायलीचा एक नफा काढू. 300 पैकी निम्मा भाग सायलीचा आहे. 300 पैकी 150. तर 420 पैकी किती? 200 आहे. तर तोंडी आलं. सोहमचा किती? सोहमचा एक लास्ट काढून थांबू आपण. 300 पैकी सोहमचा नफा किती? 50. 300 पैकी गुंतवणूक, 300 गुंतवणूक, सोहमची गुंतवणूक किती? 50. म्हणजे 300 पैकी 50 असं म्हणणार. 300चे 50 झाले. तर नफा किती आहे? 420. 420चे किती? 2 0ला 2 0 गेले, 3 1 3, 3 1 3 खाली उलट 3 चौक 12, 14 3 42 होतं. म्हणजे 14 5 70 रुपये. म्हणजे सोहमचा नफा किती आला? 70 रुपये. ऐका, 70 सोहमचा 70 रुपये येतो बघा. लक्षात? ठीक आहे, थांबायचं का? पुढच्या पेपरमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे 5 उदाहरणं पाहू. समप्रमाणे तुम्ही सोडून बघा, आपल्या पद्धतीने सोडून बघा. एवढ्यापैकी एवढे तर एवढ्याचे किती? पहिलं लेक्चर पाहिलं नसेल तर पहिलं बघा आधी. आणि आपली ग्रामज्ञान अकॅडमीला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि 1 डिसेंबरपासून सज्ज व्हा. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व प्रश्न घेणार आहोत स्कॉलरशिपचे. तुमचे कोण 7वीचे मित्र असतील त्यांना शेअर करा आपला चॅनल, आपली अकॅडमी, व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन व्हा. आणि सुपर 30 बॅचमधून
महाराष्ट्रात स्टेट गुणवत्ता आणि देण्याचं ध्येय बाळगूया सगळे मिळून. ठीक आहे, थांबूयात. थँक्स.